नमस्कार मंडळी. भाग्यशीच वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर 16 दिशांमध्ये विभागलं जातं. त्यातल्या मुख्य दिशा 4: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्व म्हणजे सर्वोत्तम आणि प्रथम दर्जाची दिशा. इथूनच सूर्य उगवतो, म्हणजे प्रकाशाचा प्रारंभ होतो आणि अंधाराचा नाश होतो. आपल्या आयुष्यात सर्व गोष्टींची सुरुवात ही सूर्योदयापासूनच होते. प्रत्येक दिशेचा एक ग्रहाधिपती असतो आणि पूर्व दिशेचा ग्रहाधिपती आहे सूर्य. सूर्याला आपण देवाचा दर्जा देतो. समाजात मान सन्मान, पद, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी सूर्याची उपासना केली जाते. सूर्याचे किरण आपल्या घरात येणं अत्यंत गरजेचं असतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा याचे खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात आणि त्यातलीच सर्वात प्रभावी उपाययोजना म्हणजे तांब्याचा सूर्य. मग हा तांब्याचा सूर्य कुठे लावायचा? हा तांब्याचा सूर्य आपण संपूर्ण घराच्या किंवा कार्यालयाच्या पूर्व भिंतीवर लावू शकतो. तिथं एखादी खिडकी असेल तर त्या खिडकीवर लावावा. डायरेक्ट बाजारातून आणून तो भिंतीवर टांगू नये, तर तो लावण्यासाठी शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस निवडावा. त्याची विधिवत पूजा करावी आणि मगच लावावा. तांब्याचा सूर्य बेडरूम अथवा टॉयलेटच्या भिंतीवर मात्र अजिबात लावू नये. हा सूर्य लावण्याचे फायदे काय आहेत? अंकशास्त्रानुसार आपल्या पत्रिकेत जर सूर्य निगेटिव्ह असेल तर समाजात मान सन्मान मिळत नाही, सरकारी कामं मार्गी लागत नाहीत, गव्हर्नमेंट जॉब, पॉलिटिक्स यात यश मिळत नाही. मग यावर काही उपाय दिले जातात. आपण जर तांब्याचा सूर्य लावला आणि रोज सकाळी सूर्यमंत्र म्हणत जर याचे दर्शन घेतले तर सूर्याची निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते. तांब्याच्या सूर्यात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तांब्याचा सूर्य घरात लावल्याने समाजात मान सन्मान मिळतो. पूर्व ही दिशा सोशल कनेक्शनची दिशा असते. तिथं सकारात्मकता निर्माण होते आणि सामाजिक संबंध दृढ होत जातात. तांब्याचा सूर्य घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य पण मिळवून देतो. कष्टाला पर्याय तर अजिबातच नाही, पण कर्माला, नशिबाची सोबत असेल तर जीवनातला संघर्ष कमी होतो. वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्रातील काही उपाय आपल्याला जीवनातील अडथळे आणि संघर्ष कमी करायला मदत करतात. काही लोकांना तांब्याचा सूर्य खरेदी करता येत नाही, मग तुम्ही त्याचं चित्र सुद्धा पूर्वेला लावू शकता. फक्त आपण जे करतो त्यात आपली श्रद्धा असायला हवी, तरच लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करत असतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. हा सूर्य लावल्यावर कोणती काळजी घ्यावी? तर यावर धूळ, घाण बसू देऊ नये. तो नियमित स्वच्छ करावा. आपल्याकडून जर तो तुटला किंवा त्याला तडा गेला तर तो लगेचच विसर्जित करून नवीन सूर्य लावावा. अगदी साध्या सोप्या उपायांनी पण आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो. त्यातलाच हा एक सुंदर उपाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.